माझं नाव मृदुला कुलकर्णी. मी गेली 14 वर्ष ज्ञानप्रबोधिनीसाठी फॅसिलिटेटर म्हणून काम करते. PEAसाठी बालविकास उपक्रम आणि निरंतर बालविकास जो वर्षभर चालणारा उपक्रम आहे, या दोन्ही उपक्रमांमध्ये आणि वेगवेगळ्या CSR प्रोजेक्टमध्ये फॅसिलिटेटर म्हणून मी काम करते. 2री पासून 10वी पर्यंतच्या संपूर्ण वयोगटासाठी मी हे काम करते. माझं बेसिक बॅकग्राऊंड कॉमर्सचं आहे. मी MCOM केलंय आणि त्याच्यानंतर मी ट्रेनर्स ट्रेनिंग घेतलं आणि मग मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये जॉईन झाले. त्याच्यानंतर माझ्या मुलीला ज्ञानप्रबोधिनीमध्ये ॲडमिशन मिळाली. सो ती शाळा गिफ्टेड मुलांसाठीची म्हणून शाळा आहे. मग गिफ्टेडनेस म्हणजे असं वेगळं काय असतं, हायर IQ असणाऱ्या मुलांबरोबर पालक म्हणून आम्ही कसं डील केलं पाहिजे यासाठी मी एनगिफ्टचा कोर्स केला आणि त्याचा उपयोग मला माझ्या कामामध्ये पण खूप होतो. कारण गिफ्टेडनेस हा सगळ्याच म्हणजे लोअर सोशो इकॉनॉमिक स्ट्रेटामधल्या मुलांमध्ये पण आपल्याला तो दिसू शकतो काही जणांमध्ये. तर त्याचबरोबर आम्ही बालविकाससाठी जेव्हा ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या डिझाईन करतो तर तिथे एनगिफ्टमध्ये शिकलेल्या क्रिएटिव्हिटी आणि बाकीच्या सगळ्या थीमचा आम्हाला वापर करता येतो. जेव्हा आम्ही बालविकाससाठी ॲक्टिव्हिटी डिझायनिंग करतो तिथे आम्हाला खूप फ्री स्कोप मिळतो आणि त्याचं लगेच इम्प्लिकेशन आम्हाला बालविकास शिबिरामध्ये मुलं जेव्हा ते ॲक्टिव्हिटीज करतात तिथे पण बघायला मिळतं. त्याच्यानंतर मेची शिबिरं झाल्यानंतर एक इन्क्युबेशन पिरियड संपून निरंतर बालविकास हा आपला वर्षभराचा उपक्रम सुरू होतो आणि त्याच्यामध्ये पण कॉग्निशन, इमोशनल, सोशल, मोटर ॲबिलिटी, सेन्सिटिव्हिटी या सगळ्या पॅरामीटर्सवर मुलांमध्ये जी ग्रोथ होते ती आम्हाला बघायला मिळते. आणि नेचर इतकंच नर्चरला पण महत्त्व आहे, तर ते नर्चर करण्यावर आणि त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज मुलांना प्रोव्हाइड करण्यावर बालविकासचा खूप मोठा भर आहे. आणि त्याच्यातून डेफिनेटली आम्हाला गेल्या अनेक वर्ष असेच रिझल्ट्स मिळालेले आहेत की नर्चरन्सनी त्यांच्या सगळ्याच पोटेन्शियलमध्ये नक्की वाढ होते. आम्ही सुजाण पालकत्व कार्यशाळा घेतो ज्ञानप्रबोधिनीकडून. तर सगळ्या पालकांना मला असं सांगायचं आहे या माध्यमातून की ती कार्यशाळा पालकांनी अवश्य करावी. कारण पालक म्हणून अजून सजग होण्यासाठी आणि वेगवेगळ्या टप्प्यावर आपलं मूल समजून घेताना त्याच्याकडचे म्हणजे त्याच्यातल्या क्वालिटीज समजणं किंवा त्याच्याबरोबर डील करत असताना जे चॅलेंजेस आपण फेस करतो ते कसे स्मूथली हँडल करावेत याचं मार्गदर्शन त्या कार्यशाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. आणि पालकांचे जसे खूप फीडबॅक असतात की ही कार्यशाळा केल्याचा आम्हाला खूप उपयोग होतो. तर ही पालकांनी करावी असं मी सांगेन.